एकेकाळची गोष्ट आहे. जंगलात एका लहानशा घरात आई बकरी आणि तिची आवडती पिल्ले मजेत राहत होते. लहान बकऱ्या खूप गोड दिसायच्या, अगदी खेळण्यातल्या सारख्या. सगळ्या आईसारखंच आई बकरीचं सुद्धा तिच्या पिल्लांवर खूप प्रेम होतं. ती सगळ्या जंगली प्राण्यांपासून त्यांचं रक्षण करत असे. एक दिवस जेवण शोधण्यासाठी बाहेर पडण्यापूर्वी तिने तिच्या पिल्लांना जवळ बोलावलं आणि म्हणाली, माझ्या बाळांनो, मी जंगलात जात आहे. कुणासाठीही दरवाजा उघडू नका. जर कोल्हा घरात आला तर तो आपल्या सगळ्यांना खाऊन टाकेल. तो वेषांतर करून तुम्हाला फसवू पाहिल. मग आम्ही त्याला ओळखायचं कसं? कोल्ह्याचा आवाज खूप घोगरा आहे आणि माझा आवाज गोड आहे, म्हणून जर घोगरा आणि जाडा आवाज आला तर समजा की तोच आहे. आई बकरीला काहीतरी आठवलं आणि ती वळून म्हणाली, आणखी एक गोष्ट, कोल्ह्याचे पाय काळे आहेत आणि माझे पांढरे, म्हणजे पाय पाहून सुद्धा ओळखू शकाल. काळजी करू नकोस आई, आम्ही सांभाळून घेऊ. आई, वी लव्ह यू. आई बकरीने तिच्या सगळ्या पिल्लांचं एक एक करून चुंबन घेतलं आणि मग जंगलाकडे निघाली. कोल्हा सगळं पाहत होता दुरून. आई बकरी गेल्यावर तो आणखी थोडा वेळ थांबला आणि मग तो त्यांच्या घरी पोहोचला. दरवाजावर टकटक करू लागला. कोण आहे बाहेर? माझ्या बाळांनो, चला दरवाजा उघडा. बघा, आईने तुमच्यासाठी खायला आणलंय. पण पिल्लांनी कोल्ह्याचा घोगरा आवाज ओळखला. दरवाजा पलीकडून ते ओरडले, तू आमची आई नाहीस. तिचा आवाज खूप गोड आणि छान आहे. तू आम्हाला मूर्ख नाही बनवू शकत कोल्ह्या. कोल्ह्याला खूप राग आला, कारण तो बकरीच्या पिल्लांना फसवू शकला नाही. तेव्हा त्याने एक खडूचा तुकडा खाल्ला. आता त्याचा आवाज थोडा गोड झाला होता. तो पुन्हा त्यांच्या घरी गेला आणि दरवाजा वाजवला. यावेळी कोल्ह्याने त्याच्या गोड आवाजात हाक मारली, माझ्या बाळांनो, दरवाजा उघडा. मी तुमची आई आहे. मी सगळ्यांसाठी खायला आणलंय. यावेळी गोड आवाज ऐकून पिल्लांना वाटलं की हा त्यांच्या आईचाच आवाज आहे. दरवाजा उघडणार इतक्यात त्यांच्यापैकी एक ओरडला, आधी दरवाजाच्या खालून पाय पाहूया. जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा कोल्ह्याचे काळे पाय दिसले. सगळे ओरडले, आम्ही दरवाजा उघडणार नाही. आईचे पाय तर काळे नाहीत, तिचे पाय गोरे आहेत. तू कोल्हा आहेस. आपला राग गिळून कोल्हा तेथून निघाला. आता तो एका बेकरीत गेला. बेकरीवाला कोल्ह्याला पाहून चकित झाला. मी आता शाकाहारी बनलो आहे. आता मी पेस्ट्री खाणार आहे. थोडंसं पीठ द्याल का? कोल्हा बेकरीतून पीठ घेऊन निघाला. घराच्या जवळ त्याने पीठ त्याच्या पायांवर लावलं. आता त्याचे पाय पांढरे झाले होते. आता तिसऱ्यांदा चतुर कोल्ह्याने दरवाजा वाजवला. माझ्या बाळांनो, दरवाजा उघडा. मी तुमची आई आहे. मी सगळ्यांसाठी खायला आणलंय. तुझे पाय दाखव, म्हणजे आम्हाला कळेल की तू आईच आहेस. कोल्ह्याने त्यांना त्याचे पिठाने भरलेले पाय दाखवले. जेव्हा पिल्लाने पांढरे पाय पाहिले तेव्हा त्यांना वाटले की त्यांची आई आहे आणि दरवाजा उघडला. मग काय, त्यांच्या समोर कोल्हा होता. पिल्ले घाबरली, घाबरून ओरडू लागले, पळून कुठे पळणार? तुम्ही माझ्या हातून वाचणार नाही. एक पिल्लू टेबलाच्या खाली लपले, दुसरा गादीमध्ये, तिसरा चिमणीमध्ये गेला, चौथा किचन मध्ये जाऊन लपला, पाचवा कपाटात जाऊन बसला, सहा पडद्याच्या मागे आणि सातवा घड्याळाच्या आत.
पण कोल्हा चतुर होता. त्याने सगळ्यांना एक एक करून पकडलं. थांबा, अरे थांबा म्हणतो ना, थांबा, सोडणार नाही मी तुम्हाला. थांबा म्हणतो ना. फक्त घड्याळात लपलेल्या पिल्लाला तो पकडू शकला नाही. त्याचं पोट भरलं होतं म्हणून त्याने विचार केला नाही आणि तो निघून गेला. तेथे एक मोठं मैदान होतं, जेथे कोल्हा एका झाडाखाली घोरत पडला होता. थोड्या वेळाने आई बकरी घरी पोहोचली. दरवाजा उघडा पाहून ती समजली की काहीतरी झालं आहे आणि ती ओरडू लागली. माझी पिल्लं. घरात आल्यावर ती घाबरली. सगळं सामान विखुरलं होतं. पडदे फाटलेले होते. गादी विखुरली होती. उषा आणि चादरी इकडे तिकडे पडल्या होत्या. आई बकरी तिच्या पिल्लांना कुठेच शोधू शकली नाही. एक एक करून नावांनी हाका सुद्धा मारल्या, पण कोणीच मिळालं नाही. मग 7व्याचं नाव घेतलं तेव्हा एक आवाज आला. मी घड्याळाच्या आत आहे आई. आई बकरी ताबडतोब त्या घड्याळाजवळ पोहोचली आणि तेथून आपल्या पिल्लाला बाहेर काढून मिठी मारली. पिल्लाने आईला सगळी कहाणी सांगितली. कोल्हा आला होता वेश बदलून. आम्हाला वाटलं की तू आहेस. त्याने माझ्या सगळ्या भावांना खाऊन टाकलं. आई बकरीला खूप वाईट वाटलं. ती खूप रडली तिच्या पिल्लांसाठी. तिच्या फक्त एका पिल्लासोबत ती बाहेर पडली. तेव्हा त्यांना कोल्हा झोपलेला दिसला. त्याचं नाक इतकं जोरात वाजत होतं की झाडाची पानं सुद्धा हलत होती. आई बकरीने कोल्ह्याकडे थोडा वेळ पाहिलं. तिला दिसलं की त्याच्या पोटात काहीतरी हलत आहे. अरे देवा, मला वाटतंय माझी पिल्ले त्याच्या पोटात जिवंत आहेत. तिने एक योजना आखली. घरून माझ्यासाठी एक सुई, धागा आणि कात्री घेऊन ये. पिल्लू घरी जाऊ लागलं तेव्हा आई बकरीने 6 मोठे दगड गोळा केले. थोड्या वेळात पिल्लू सुई, धागा आणि कात्री घेऊन आलं. आई बकरीने कोल्ह्याचं पोट कापलं. तिला वरच तिचं एक पिल्लू दिसलं आणि बाकीचे पण एकानंतर एक दिसले. सगळे सुरक्षित होते. आई बकरीला खूप आनंद झाला. सगळ्या पिल्लांनी आईला मिठी मारली. आई, आई, वी लव्ह यू. सगळेच खूप खुश होते. माझ्या बाळांनो, तुम्ही सगळे सुरक्षित आहात. आई बकरीने कोल्ह्याच्या पोटात सगळे दगड टाकले. मग त्यांनी त्याचं पोट सुई धाग्याने शिवून टाकलं. कोल्हा एवढा गाढ झोपला होता की त्याला काहीच कळलं नाही. जेव्हा त्याला जाग आली आणि उभा राहिला, त्याचं पोट दुखत होतं. त्याला वाटलं सगळ्या पिल्लांमुळे पोटात दुखत असावं. त्याला खूप तहान लागली. तो नदीकडे गेला पाणी प्यायला. चालताना पोटात दगड एकमेकांवर आपटायला लागले. पोट एवढं जड आणि गच्च वाटतंय की जणू काही मी दगडच खाल्ले असावेत. तो पाणी प्यायला वाकला. दगडांच्या वजनाने तो नदीतच पडला. ओ, वाचवा, कोणीतरी वाचवा, मी बुडतोय, वाचवा, वाचवा, कोणीतरी वाचवा,
तो खूप ओरडला, पण कोणी आलं नाही. दगडांच्या वजनाने तो पाण्यात खोलवर गेला. आई बकरी आणि तिच्या पिल्लांनी जेव्हा हे पाहिलं, ते नदीकडे आले. सगळे आनंदाने नाचू लागले. त्या दिवसापासून आई बकरी आणि तिच्या 7ही पिल्लांना शांत आणि आनंदी जीवन मिळाले. खूप वर्षांपूर्वी एक राज्य होतं. सगळीकडे आनंदी आनंद होता. या राज्याच्या राजा आणि राणीची फक्त एकच इच्छा होती की त्यांना एखादं मूल व्हावं. राजा राणी खूप प्रेमळ होते, म्हणूनच त्यांची खात्री होती की त्यांची ही इच्छा देव नक्की पूर्ण करेल. आणि लवकरच एक दिवस त्यांची ही इच्छा पूर्ण झाली. त्यांच्या आयुष्यात एक सुंदर मुलगी आली. तिच्या चेहऱ्यावर जणू सूर्याचं तेज होतं. म्हणून त्यांनी तिचं नाव ठेवलं राजकुमारी ऑरोरा, म्हणजे उज्ज्वला. आपला आनंद सगळ्यांबरोबर साजरा करण्यासाठी त्यांनी एक पार्टी ठेवली. पार्टीमध्ये सगळ्यांना आमंत्रण दिलं गेलं. सोनेरी जंगलात राहणाऱ्या परींना देखील. राजा आणि राणीकडून एकच चूक झाली. एका परीला बोलवायला ते विसरले. संपूर्ण राज्यातून लोक आले. आजूबाजूच्या राज्यातील राजा राणी देखील येऊन ऑरोराला आशीर्वाद आणि भेटवस्तू देऊन गेले. आणि मग वेळ आली 12 पर्यांची. त्यांनी ऑरोराला खूप अनन्य अशा भेटवस्तू दिल्या. आपल्या जादूच्या छडीने तिच्या सर्व इच्छा पूर्ण होण्याची भेट दिली. शेवटी फक्त 3 पर्या उरल्या. जगातील सर्व आनंद तुला नेहमी मिळो. तू नेहमी आनंदी राहशील. दुःख तुझ्या जवळपास सुद्धा येणार नाही. जशी शेवटच्या परीची वेळ आली, काहीतरी विचित्र घडलं. सगळीकडे हिरव्या रंगाचा धूर पसरू लागला. आणि त्या धुरातून प्रकट झाली एक काळी परी. राजाने विचारलं, ही कोण आहे जिने कार्यक्रम थांबवला? तिन्ही परींनी सांगितलं की ही निष्ठुर हृदयाची काळी परी आहे. महाराज, तुम्ही तर सगळ्यांना बोलवलं होतं पार्टीला. या राज्यातील प्रत्येक व्यक्तीला, बाहेरील तुमच्या मित्रांना आणि या परींना देखील, पण मला नाही बोलवलं. राजाने काळ्या परीची माफी मागितली. हरकत नाही, मी आलेच आहे, तर राजकुमारीला भेटवस्तू दिल्याशिवाय कशी बरं जाईल? राजकुमारीचं आयुष्य प्रेम आणि संपत्तीने परिपूर्ण असेल. पण तिच्या 16व्या वाढदिवशी सूर्य अस्ताला जाण्यापूर्वी हिला एक सुई टोचेल आणि हिचा मृत्यू होईल. पकडा हिला आणि कारागृहात टाका. राजा रागाने ओरडला, पण काळी परी हसत हसत अदृश्य झाली. अजूनपर्यंत शेवटच्या परीने तिची भेट दिली नव्हती. ती काळ्या परी एवढी शक्तिशाली नव्हती, पण तिच्या आशीर्वादाने काळ्या परीच्या शापाची तीव्रता कमी होऊ शकत होती. मी शाप थांबवू तर शकत नाही, पण त्याची तीव्रता कमी करू शकते. तुझा मृत्यू होणार नाही, त्यापेक्षा तू एका शांत झोपेच्या स्वाधीन होशील. आणि तेव्हाच उठशील जेव्हा तुझ्यावर प्रेम करणारा तुझं चुंबन घेईल. राजाने या शापापासून वाचण्यासाठी एक आदेश दिला की सुई किंवा त्यासारखी कोणतीही गोष्ट नष्ट केली जावी.
पऱ्यांच्या आशीर्वादाने राजकुमारी अरोरा खूप सुंदर रूपात मोठी होत होती. एक दिवस राजाने तिन्ही परींना राजकुमारीची काळजी घेण्याचा आदेश दिला. हे जरा कठीण होतं, कारण अरोरा कुणाच्याच हाती लागत नसे. पण त्यांच्याच मदतीने अरोरा दिवसेंदिवस सुंदर तरुणी दिसू लागली होती. पाहता पाहता राजकुमारी अरोराचा 16वा वाढदिवस आला. सूर्याचा अस्त झाल्याबरोबर काळ्या परीचा शाप खरा होणार होता. असं घडू नये यासाठी राजा राणीने सगळं काही केलं, पण त्यांच्या हाती काहीच नव्हतं. त्यांनी राजकुमारीला एका खोलीत बंद करून ठेवलं, तिच्या भल्यासाठी. अरोराला याचं कारण माहीत नव्हतं, त्यामुळे तिला खूप वाईट वाटलं. अचानक एक दरवाजा कुठून तरी प्रकट झाला आणि अरोराला आपल्याकडे खेचून घेऊन गेला. दरवाजा उघडला आणि ती तिच्या धुंदीत त्याच्या आत जात राहिली आणि तिला एक बाई शिवत असलेली दिसली. त्याच धुंदीत अरोराने सुईकडे आपला हात नेला. सूर्य अस्त झाल्याबरोबर काळ्या परीचा शाप खरा झाला आणि अरोराचा हात सुईला टोचला गेला. अरोरा बेशुद्ध होऊन पडली, एका शांत झोपेच्या स्वाधीन झाली. काळ्या परीचा शाप एवढी काळजी घेऊन देखील खराच झाला. तिला सुंदर कपडे घालून फुलांच्या गादीवर झोपवलं गेलं. तेव्हापासूनच अरोराला स्लीपिंग ब्युटी म्हटलं जाऊ लागलं. कोणालाही त्रास होऊ नये अशी राजा राणीची इच्छा होती, म्हणून त्यांनी जोपर्यंत राजकुमारी जागी होत नाही तोपर्यंत सर्वांना झोपवण्याचा आदेश दिला. शंभर वर्ष झाली. एक दिवस एक राजबिंड राजकुमार तेथून जात होता आणि त्याला हा महाल दिसला, ज्याच्या समोर खूप झाडे झुडपे वाढलेली होती. शिपायांनी त्याला हा महाल आणि स्लीपिंग ब्युटीची कथा सांगितली. राजकुमाराला हे खूप आकर्षक वाटलं आणि त्याने आत जाण्याचा निर्णय घेतला. झाडे झुडपे एवढे दाट होते की राजकुमाराला ते कापत कापत रस्ता तयार करावा लागला. शेवटी जेव्हा राजकुमार दरवाजाजवळ पोहोचला, त्याला 2 शिपाई झोपलेले दिसले. दरवाजा उघडून आत पाहताच तो चकित झाला. सगळीकडे झोपलेले लोक होते. फिरत फिरत तो राजाच्या खोलीजवळ आला. राजा आणि राणी देखील त्यांच्या सोफ्यावर झोपले होते आणि मग एका अर्धवट उघड्या दरवाजातून त्याला ती दिसली, जिला तो शोधत होता, स्लीपिंग ब्युटी, जी एका फुलांच्या गादीवर गाढ झोपेत होती. राजकुमार तिच्या जवळ जाऊन बसला आणि राजकुमारीच्या कानात म्हणाला, तर तू आहेस ती स्लीपिंग ब्युटी, किती सुंदर आहेस तू. त्याला ती खूप आवडली आणि त्याने तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं आणि तेव्हाच राजकुमारीने डोळे उघडले आणि समोर एक राजबिंडा राजकुमार पाहिला. ती जागी झाल्याबरोबर महालातील सगळे जागे झाले. 100 वर्षांच्या गाढ झोपेतून राजा राणीला विश्वास बसेना. ते धावतच राजकुमारीच्या खोलीत गेले. जेव्हा त्यांना त्यांची मुलगी समोर दिसली, त्यांचा आनंद गगनात मावेना.
राजकुमाराने राजकुमारीशी लग्न करण्याची इच्छा दर्शवली. राजकुमारीने आनंदाने होकार दिला. राजाही खूप आनंदात होता. खूप धूमधडाक्यात त्यांचं लग्न झालं आणि ते नेहमी आनंदात राहिले. ती जलपरी राजाला वाचवायला. एकदा प्रिन्स एडवर्ड आणि जलपरी राजकुमारी आरिया एकत्र वाऱ्यासारखे वेगात आणि लाटांपेक्षाही उंच जहाज चालवत होते. बघितलंस, पाण्याचा प्रवाह नावांची ही गोष्ट मला खूप आवडते. एडवर्ड आणि आरिया नेहमीच नवीन जागांचा शोध लावण्यासाठी एकत्र प्रवास करत असत, जी आधी कोणीच पाहिलेली नव्हती. खोल पाण्याच्या खाली समुद्री चेटकीण वेगा पुन्हा एकदा तिचा भाऊ राजा पोसायडनशी समुद्री राज्य बळकावण्याचा विचार करत होती. तिचा सहाय्यक साप गुहेत क्रिस्टल मोत्याजवळ आला आणि हळूच आपल्या डोक्याने त्याला स्पर्श केला आणि मग मोत्याने जादूच्या माध्यमातून त्याला हे सर्व दाखवलं जे समुद्रात घडत होतं. माझ्या मालकीण, आर्या आणि एडवर्ड एका प्रवासाला निघालेत. वेगा लगेच तिथे आली. सापा, मी तुला किती वेळा सांगितलंय, माझ्या जादूच्या क्रिस्टल मोत्याला हात लावू नकोस. जोपर्यंत ते समुद्रावर आहेत मी त्यांचं काहीही वाईट करू शकते. जर तुम्ही धरती नष्टच करून टाकली तर कसं राहील माझ्या मालकीण? समुद्री चेटकीण वेगा सापाने जे सांगितलं त्याचा विचार करू लागली. मला समजलंय, जर मी जगातली सर्व भूमी नष्ट करून टाकली तर मी सतत आर्याला त्रास देऊ शकेन. पाहते मग राजकुमार आणि इतर माणसं किती वेळ पाण्यात राहतात. वेगाने निर्णय घेतला की तिने समुद्री राणी बनण्याचा आणि आपला भाऊ चांगल्या राजाचं राज्य घेण्याचा हा सर्वात चांगला मार्ग आहे. म्हणून अजिबात वेळ न दवडता तिने शेवाळ कागदावर तिच्या विश्वासघाती योजनेसाठी आवश्यक साहित्य लिहिलं. Dear Miss Little Mermaid, you don't know me yet. This is Vega. You all should be afraid. I'll follow you till the end. Snake, always stay awake. Watch Aria and Poseidon. Hope you won't make mistakes. I'm writing down my plans to destroy all the bands. One day I will have my freedom. Live in deep blue sea kingdom. Snake, be by my side. I will show you in detail how we go inside. इकडे जहाजावर आर्या तिच्या केबिन मध्ये बसून डायरी लिहित होती. प्रिय डायरी, जेव्हा मी समुद्रात राहत होते मी फिरत होते रंगीत कोरलांमध्ये, समुद्री घोड्यांच्या मागे, शिंपल्यांसारखी गुणगुणत, सुंदर दृश्यांची चित्रे काढत. मला त्या सर्वांची आठवण येते. जेव्हा जलपरी आर्या लिहित होती तिने डेकवर चालक दलाचा आवाज ऐकला. हा सर्च संपला, क्षितिजावर एक नवीन भूमी दिसू लागली आहे. आर्या ही बातमी ऐकून खूप खुश झाली. ती प्रिन्स एडवर्डला शोधायला जाणार होती, पण तिचा मित्र सिगल रिंगो जहाजावर बरोबर तिच्या खिडकी समोर आला. रिंगो एवढा हडबडला होता की तो काच पाहूच शकला नाही. त्याने अनेकदा आत येण्याचा प्रयत्न केला.
आर्याला समजण्यापूर्वी की त्याला मदतीची गरज आहे. रिंगो, स्वागत आहे. तू एवढा घाबरलेला का दिसतोयस? काही झालंय का? माझी राजकुमारी प्रिय आर्या, तुझे पिता, भूमी, पृथ्वी हे सर्व लवकरच नष्ट होणार आहेत. याचा काय अर्थ आहे रिंगो? भूमी कशी नष्ट होऊ शकेल? रिंगो आणि जलपरी आर्या धावत जहाजाच्या डेकवर गेले. रिंगो दिशा दाखवायला कावळ्याच्या घरट्यापर्यंत गेला आणि मग आर्याला सांगितलं की तिचे पिता राजा पोसायडनला कैद केलं गेलंय आणि हे की पृथ्वीवरील सर्व जमीन एका वेळी एका ठिकाणची नष्ट होऊ लागलीये. जर तू लवकर काही केलं नाहीस आर्या, तर हे जहाज लवकरच नाहीसं होईल. जमिनीवर राहणारे सर्व जीव नष्ट होऊन जातील. नाही, ही खूप भयानक दुःखाची गोष्ट असेल. तेव्हाच आर्याने पाहिलं की वेगाचा साप पाण्यात होता, जो हळूच जहाजाकडे पाहत होता. हे सगळं त्या समुद्री चेटकीण वेगामुळे होत असणार. मला माहितीये ही तीच आहे. मला तिला रोखण्याचा प्रयत्न करण्यासाठी समुद्रात परत जावं लागेल माझ्या राजकुमारा. प्रिन्स एडवर्डने पाहिलं की जवळची भूमी हळूहळू नाहीशी होत होती. त्याला नव्हतं वाटत की आर्याने जावं, पण त्याला त्याच्या चालक दलासोबत जहाजावर राहायचं होतं, म्हणून त्याने तिला त्याच्याशिवाय जाऊ दिलं. मला तुला एकटं जाऊ द्यायचं नाहीये आर्या, पण तुला जावं लागेल आम्हाला वाचवायला. जलपरी आर्या डेकवर गेली आणि तिने तिच्या समुद्री मित्रांसाठी शिट्टी वाजवली. तिच्या छोट्या डॉल्फिन मित्राने समुद्राच्या पाण्यात शिट्टी ऐकली आणि तिला शोधण्यासाठी पृष्ठभागावर पोहत आला. जसं आर्याने डॉल्फिनला येताना पाहिलं, तिने पाण्यात सूर मारला. जसजशी ती आणखी खोल पाण्यात पोहू लागली, तिचे पाय जादूने पुन्हा जलपरीच्या शेपटीत परावर्तित झाले. डॉल्फी, आपण वेगाच्या गुहेत चाललो आहोत. आर्या आणि डॉल्फी पोहू लागले. दुष्ट चेटकीण आधीच तिच्या गुहेत होती, जिथे तिने तिच्या दयाळू भावाला कैद केलं होतं आणि तिच्या वाईट योजनेच्या फुशारक्या मारत होती. जर तू मला समुद्री राज्य दिलं नाहीस, तर तुझी मौल्यवान मुलगी आर्या आणि तिचे सर्व मानव मित्र महासागरात नष्ट होतील. पण तेव्हाच आर्या आणि डॉल्फी वेगाच्या गुहेत पोहोचले. डॉल्फी घाबरला, पण त्याने सापाला पकडण्याचा पूर्ण प्रयत्न केला, जो समोरच्या दारावर पहारा देत होता. हाय, मी माझा रस्ता विसरलोय. मला कळत नाहीये की मी इथून महासागर मनोरंजन पार्क पर्यंत कसा जाऊ. मनोरंजन पार्क? इथे एखादं मनोरंजन पार्क आहे? हे कुठे आहे? कारण आम्हाला जायची इच्छा आहे. हो नक्की, आणि ही खूप मजेदार जागा आहे. जसं डॉल्फीने सापाचं लक्ष विचलित केलं, आर्या हळूच गुहेत शिरली. तिने तिच्या पित्याला बांधलेलं पाहिलं. मग तिने तिच्या पित्याचं जादूचं त्रिशूळ आणि चेटकिणीचं जरीबुटीचं कॅबिनेट पाहिलं. आर्या तिच्या पित्याच्या मदतीसाठी पुढे झाली. चल भावा, मला माझा मुकुट देऊन टाक आणि तुझं समुद्री राज्य माझ्या हवाली कर. आर्याने तिच्या पित्याचं त्रिशूळ घेतलं आणि वेगाच्या मागे गेली. हलू नकोस वेगा. तू इथे कशी आलीस? जेव्हा आर्याने चेटकिणीवर त्रिशूळ फिरवलं, तेव्हा त्रिशूळातून वीज निघाली आणि तिने वेगाला पकडलं. सापा! पण साप आधीच त्याची गार्ड ड्युटी सोडून गेला होता आणि तो मनोरंजन पार्क मध्ये डॉल्फी सोबत मजा करत होता. त्याला वेगाची हाक ऐकू येत नव्हती. आर्याने तिच्या पित्याला वाचवलं आणि त्यांना त्यांचं त्रिशूळ परत दिलं. आर्या आणि राजा पोसायडन गुहेतून लगेच बाहेर पडले. राजा पोसायडन त्यांच्या त्रिशूळाने गुहा बंद करणारच होते. बाबा थांबा, आपण जादू नष्ट केल्याशिवाय इथून जाऊ शकत नाही.
जलपरी लगेच आत गेली आणि मोतीच्या अधीन जमीन नष्ट करणारा मंत्र नष्ट करण्याचं साहित्य एक एक करून गोळा केलं. आणि मग तिने समुद्राचा शिंपला घेतला ज्यात जादूची धूळ होती. थांब, ते घेऊ नकोस, ते सोडून दे. नको. खरं तर ती विजेनं बांधली गेली होती. वेगाने तिच्या सर्व शक्तीनिशी विषारी शाई जलपरीवर फेकली. पण जलपरी लगेच परत तिच्या पित्याकडे निघून गेली. आणि जेव्हा आर्या गुहेतून बाहेर आली तेव्हा राजाने गुहा भव्य दगडांनी बंद करून टाकली. आर्या पृष्ठभागाकडे जेवढं शक्य होतं त्या वेगाने पोहत गेली, हे पाहण्यासाठी की जादू नष्ट झाली की नाही. प्रिन्स एडवर्ड आणि त्यांचं चालक दल लांबवरची जमीन पुन्हा पाहून आनंदात होते. जमीन पुन्हा दिसू लागली आहे. जलपरी आर्या एवढ्या वेगात पोहत होती की ती पाण्याने हवेत उडू लागली. आणि मग तिच्या पायांनी डेकवर उतरली. ती प्रिन्स एडवर्डच्या जवळ गेली. माझ्या राजकुमारी, तू हे करून दाखवलंस. तू सर्वच भूमीवरच्या मनुष्य आणि प्राण्यांचे जीव वाचवलेस. रिंगो, जो दूरवरच्या जमिनीवर उडत जाऊन आला होता, तो जहाजावर उतरला आणि त्याने आर्याचे आभार मानले. आता सगळं काही सामान्य झालं आहे राजकुमारी. सगळं राज्य आणि भूमी परत मिळाली आहे. आर्या हे ऐकून खरंच खूप खुश झाली आणि ती आणि राजकुमार आनंदाने हसू लागले. इकडे वेगाच्या सहाय्यक सापाला जाणीव झाली की तो मनोरंजन पार्कमध्ये एकटाच होता. तो घाबरून चेटकिणीकडे गेला. त्याने पाहिलं की गुहेचं प्रवेशद्वार बंद होतं. माझी मालकीण, तुम्हाला ठाऊक आहे का की पाण्यात एक मनोरंजन पार्क आहे? तुझं तोंड बंद ठेव साप. इकडे राजकुमारच्या जहाजावर जलपरीने राजकुमार एडवर्डला मॅजिक सी सँड आणि मॅजिक सी शेल दिलं. एडवर्ड, आता काहीही झालं तरी काही फरक पडत नाही. तू या वाळूचा वापर करून कधीही एक समुद्री मानव बनू शकतोस. सर्व लोक आनंदात होते की त्यांची जमीन त्यांना परत मिळाली. आणि राजकुमार आणि राजकुमारी नवीन जागेच्या शोधात रंगीत इंद्रधनुष्याखालील सुंदर समुद्रात निघून गेले.